आपल्या म्हणण्यासाठी आपण स्तोत्र त्याचं 84 काढणार आहोत. स्तोत्र 84 त्याच्यामध्ये 12 वचने आहेत. परंतु आपण केवळ 3 वचनांवर आज या सकाळच्या समयी मनन करणार आहोत. स्तोत्र 84 त्याचं 4, 5 आणि 12 वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 84, 4, 5 आणि 12. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागलाय, तो केवढा धन्य. 12 वचन. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझवर भाव ठेवतो, तो कितीतरी धन्य. या ठिकाणी कोरपुत्रांचं स्तोत्र आम्ही पाहत आहोत. आणि या कोरपुत्रांच्या बाबतीत जर मी पाहिलं, ते आशीर्वादित आहेत, ते धन्य आहेत आणि त्याचा अनुभव त्यांनी या स्तोत्रामध्ये लिहिलेला आहे. आणि या जगामध्ये जीवन जगत असताना या जगातील धन्यतेविषयी मापदंड जर आम्ही पाहिलं, धन, संपत्ती, अधिकार, पदव्या, नावलौकिक, याला या जग आशीर्वादित समजतं. परंतु या मापदंडाचा देवाच्या आशीर्वादाशी कधीही संबंध नाही. देव भक्ताचं अंतरंग पाहतो आणि म्हणूनच या सकाळच्या समय या 3 धन्यता विषयक जे वचन आम्ही वाचलेले आहेत, 3 अद्भुत कारणं हे देखील आमच्या जीवनामध्ये असावीत अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये अनेक व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणारे आहेत. अनेक जण धनवान कसे व्हावे याविषयी देखील शिकवणारे आहेत, पुस्तक आहेत. आणि म्हणून या जगातील धनाद्वारे, संपत्तीद्वारे आणि बाकीच्या कोणत्याही गोष्टींद्वारे देवाच्या दृष्टीने आम्ही कधीच धन्य होऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी कोरापुत्रांनी या स्तोत्र 84 मध्ये 3 विषय लिहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अगोदर अनुभव घेतला, त्यानंतर हे वचन त्यांनी लिहिलेले आहेत. आणि म्हणूनच देवाच्या दृष्टीने धन्य कोण. आज आम्ही तारलेले आहोत, आज आम्ही देवाची मुले आहोत. देव आमचा पिता झालेला आहे आणि त्यामुळे देवाच्या इच्छेनुसार धन्यता काय याविषयी आम्ही मनन करणं आणि त्या दृष्टीने जीवन जगणं हे आम्हाला आशीर्वादकारक आहे. बघा, 84 स्तोत्रामध्ये पहिलं 2 वचने जर आम्ही पाहिली, या ठिकाणी कोरपुत्र लिहित आहेत, हे सेनाधीश परमेश्वरा, तुझे निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणांची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहेत. अशा प्रकारे आपण देखील शिकूया, आपण देखील धन्य होऊया आणि देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे निवडलेले आणि त्या देवाची आमच्याविषयी हीच अपेक्षा आहे. आणि म्हणूनच या सकाळच्या समयी आपण पाहूया की कशा प्रकारे आम्ही विश्वासाने जीवन जगायचंय. आता कोरपुत्रांविषयी जर आम्ही पाहिलं, त्यांचा पिता जो होता दुष्ट पिता होता. मोशे हारोनाविरोधी बंडखोरी करणारे, म्हणजेच देवाविरुद्ध असणारे आणि कहाती वंशामध्ये होते. मंदिरातली काही सेवा त्यांनी दिली होती, परंतु जी सेवा त्यांना दिली होती त्याच्यापेक्षा उच्च दर्जाची सेवा, न देवाने न दिलेली सेवेची त्यांनी अपेक्षा केली. आणि म्हणूनच या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, कोरा, दातान, अबिराम हे सर्वजण या ठिकाणी मोशेच्या विरुद्ध बंड करण्याच्या द्वारे मोशेविषयी परमेश्वराने स्वतः साक्ष दिलेले, हा माझा सर्वात नम्र आणि विश्वासू असणार आहे, या भूतलावर सर्वात नम्र असं असताना देखील त्यांनी जी बंडखोरी केली त्याचा परिणाम जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी त्यांचा संपूर्णपणे नाश झालेला आहे. एवढंच नाही तर मोशे विरुद्ध त्याची बहीण मिर्याम देखील ज्यावेळेस बोलली त्यावेळेस तिचं देखील परमेश्वराने शिक्षा केलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी देवाने ज्या सेवकांना निवडलेलं आहे, देवाने मंडळीमध्ये ज्या पुढाऱ्यांना ठेवलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध कधीही बोलू नये आणि त्यांचा न्याय करू नये असं आम्ही शिकत आहोत. त्याची चर्चा देखील आम्ही कधी करू नये या भागातून कोराच्या उदाहरणावरून आम्ही शिकत आहोत आणि याचा देवाला राग येतो. बघा कशा प्रकारे मोशेच्या बाबतीमध्ये देवाने कोराचा आणि बाकी 250 लोकांचा न्याय केलेला आहे. देवाचे काम देव करतो, परंतु या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, कोरपुत्र जे आहेत ते त्यांच्या बापासारखे त्यांनी बंडखोरी केलेली नाही. कदाचित काही मुलं कशा असतात, आमच्या बापाला असं केलं, अशी शिक्षा झाली, त्यामुळे मोशेच्या विरुद्ध ते गेले असते. परंतु हे सत्य जाणणारे होते, त्यांच्या बापाने केलेली चूक त्यांच्या लक्षात आली आणि ते त्यांच्या बापाच्या तंबूत न राहता
या मोशेच्या आश्रयाला, देवाच्या आश्रयाला ते आले, देवाच्या मंदिराजवळ ते आले आणि देवाचा आश्रय त्यांनी केला. आणि म्हणून 84 स्तोत्र या पहिल्या वचनामध्ये, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहतो, देवाच्या उपस्थितीमध्ये ते राहिले, मोशेच्या नेतृत्वामध्ये राहिले, की त्याच्या बापाचा अंत होत असताना पाहिलं. आणि देवाच्या मंदिरामध्ये आश्रयात आल्यावर अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये देवाचं मंदिर, देवाचं सानिध्य एका व्यक्तीला किती बदलून टाकतं. बघा त्यांच्या जीवनामध्ये अनुभव, त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख आहे, त्यांच्या वडिलांचा अंत झालेला आहे, जमिनीने त्यांना गिळून टाकलेलं आहे, परंतु ते मात्र देवाच्या आश्रयाला सुखरूप राहिलं. आणि म्हणून या व्यक्तीला देव धन्य करतो. आणि या कोरपुत्र जे आहेत, केवळ देवाचं त्यांनी अनुभवच घेतला नाही, तर देवासाठी त्यांनी स्तोत्र रचलेले आहेत. आणि म्हणूनच 12 स्तोत्र त्यांनी रचलेले आहेत. जर समजा हे कोरपुत्र बापाबरोबर बापाच्या बाजूने राहिले असते, तर ही धन्यता त्यांना प्राप्त झाली नसती, हे स्तोत्र त्यांनी रचले नसते, त्यांचा नाश झाला असता. आणि म्हणूनच जे 12 स्तोत्र त्यांनी रचले, त्या संपूर्ण 12 स्तोत्रामध्ये देवाच्या मंदिराविषयी त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी स्तोत्र 84:10 मध्ये या ठिकाणी आम्ही पाहतो की खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे, दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. आणि वारंवार ही आम्ही वचने वाचतो, परंतु या ठिकाणी कोरपुत्रांचा अनुभव खरोखर ते आम्ही पाहिलं तर एक एक दिवस देवाच्या सानिध्यामध्ये तो किती मौल्यवान आहे. आणि ह्याच्याबद्दल आम्ही देखील अशा मंदिरामध्ये राहावं. आणि म्हणून त्यांच्या बापामध्ये आणि या कोराच्या पुत्रामध्ये किती मोठा फरक आहे. आणि बघा प्रियांनो, विचार करा, या जीवन प्रवासामध्ये विशेष करून आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत, या प्रवासामध्ये आम्ही आहोत. या जीवन प्रवासामध्ये आम्ही या जगामध्ये किती दिवस असतो आणि देवाच्या मंदिरामध्ये किती दिवस असतो, आणि याविषयी आम्ही तुलना करायची आहे. आणि जास्तीत जास्त देवाच्या मंदिरामध्ये राहण्याची आम्ही काय करायचा प्रयत्न करायचा. 3 वचने 3 धन्यता विषयी मी वाचतो की या जगामध्ये आम्हाला धन नसेल, संपत्ती नसेल, नाव लौकिक जरी नसेल, परंतु या 3 धन्यता आम्हाला देवाकडून प्राप्त करून घेऊ शकतो. आणि म्हणूनच कोर आणि 250 जण जमिनीमध्ये गाडले गेले, परंतु या कोरपुत्रांनी काय केलं, देवाचा आश्रय घेतला. त्याचप्रमाणे या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक जण नाशाकडे जात आहेत, अनेक जण दुष्टपणाने जीवन जगत आहेत, परंतु मत्ती 18:20 प्रमाणे जे ते दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील त्यांच्यामध्ये मी, हा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घ्यायचा आहे. आणि ते मंदिर किंवा मंडळी कशी असो, छोटी इमारत असो, मोठी इमारत असो, किंवा काही जरी नसलं तर तो देवाच्या मंडळीला खूप मोठी अशा प्रकारचं सामर्थ्य किंवा किंमत देवाने प्राप्त करून दिलेले. आणि म्हणून या जीवन प्रवासामध्ये आम्ही जीवन जगत असताना या ठिकाणी देवाची इच्छा आहे, देव आमच्यामध्ये राहू इच्छितो. आणि म्हणूनच स्तोत्रकर्त्यामध्ये देखील आम्ही पाहतो 122 मध्ये, मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊ असे त्याने म्हटले. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की ज्या स्तोत्रामध्ये परमेश्वराजवळ दावीद वरदान मागतो की माझं जीवनभर मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाईल. आणि म्हणूनच अशा या जीवन प्रवासामध्ये देवाच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यांचं वाईट झालं असं कोणालाही अनुभव येत नाही. ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरामध्ये असतो, देवाचा आश्रय करतो, त्यावेळेस आम्हा सर्वांचं भलंच होतं. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता 23:6 वचनामध्ये देखील परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन अशा प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो. आणि म्हणूनच या ठिकाणी कोरा पुत्रांचा मंदिराविषयीचा अनुभव, आणि आम्ही असे म्हणतो का 84 अध्याय स्तोत्र 84 त्याचं 2रं वचन, माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. बघा, कधी आमच्या मंडळीच्या विषयी आम्हाला उत्कंठा लागून आम्ही झुरतो का? माझा जीव अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहेत. किती आनंद या कोरा पुत्रांना आहे. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये हा अनुभव आम्ही घ्यायचा आहे. आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं स्थान आम्ही मंदिराला किंवा देवाच्या मंडळीला देतो का? आपण देवाच्या मंडळीशी आपला जवळचा संबंध जोडतो का? केवळ आम्ही मंडळीमध्ये आराधनेपुरतीच त्यावेळेस पुरतीच किंवा पाहुण्यासारखं जाऊन येणं हे नसावं.
या कोरापुत्रांच्या सारखं आमच्या जीवनामध्ये मंडळीला एक विशिष्ट स्थान असणं गरजेचं आहे आणि त्या मंडळीशी संलग्न राहणं आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीत देवाची मंडळी आमचं केंद्रबिंदू व्हावे. आणि जुन्या करामध्ये इस्रायल लोकांना मंदिर होतं, पण नवीन करामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी तिच्याविषयी आम्हाला किती अपेक्षा असायला पाहिजे, आदर असायला पाहिजे, गौरव असायला पाहिजे. आजची परिस्थिती जर किती गंभीर आहे. इब्री लोकांस पत्र 10 अध्याय 25 वचनामध्ये आम्हाला सावधानता दिली की बंधूंनी एकत्र होणं कधीही सोडू नये. बघा, आम्ही सर्व या जगामध्ये जीवन जगत असताना या गोष्टींविषयी मात्र एकत्र होणे कधीही सोडू नये. कारण त्याच्यामध्ये काय आध्यात्मिक लाभ आहे, देवाचं गौरव आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच देवा कोरा पुत्रांना जी उत्सुकता आहे ती उत्सुकता आमच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी स्तोत्र 143 त्याचं 6वं वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, स्तोत्र 143 आणि त्याचं 6वं वचन, स्तोत्र 143 त्याचं 6वं वचन या ठिकाणी मी पाहतो, मी आपले हात तुझ पुढे पसरतो, शुष्क भूमीप्रमाणे माझा आत्मा तुझसाठी तानेला झालाय. आम्हाला अनेक गोष्टींची ताण, अनेक गोष्टींची भूक लागते, अनेक गोष्टींची गरज वाटते, परंतु या ठिकाणी आत्म्याला तहान लागलेली शुष्क भूमीप्रमाणे नित्य आम्ही आमच्या जीवनामध्ये शुष्क भूमीप्रमाणे तहानलेले असावे परमेश्वराच्या मंदिरामध्ये. त्याचप्रमाणे स्तोत्र 42 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, या ठिकाणचा अनुभव देखील आम्ही पाहतो की कोरापुत्रांचं स्तोत्र आहे. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझसाठी लुलपत आहे. बघा, आज आम्ही विचार करूया की आमचा जीव कशासाठी लुलपत आहे, आमचा जीव कशासाठी लुलपत आहे याचा विचार करून आम्ही कोरापुत्रांसारखे देवासाठी आमचा जीव लुलपणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही पाहतो की मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहतो की 2 चिमण्या, एक दमडीला 2 चिमण्या आहेत, 2 दमडीला 5 चिमण्या आहेत, परंतु त्या 5व्या चिमणीची देखील काळजी घेणारा आमचा परमेश्वर आहे. एवढंच नाही तर मत्त्याच्या 10 अध्याय 30 वचनामध्ये आमच्याविषयी परमेश्वर म्हणतो, तुमच्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजलेला आहे. आणि हे जर विचार केला तर ते आम्हाला अतिशयोक्ती वाटते, हे कसं काय शक्य आहे. परंतु जो देव वचन देणार आहे, जो देव वचन पूर्ण करणार आहे, त्याच्या दृष्टीने काही अशक्य आहे. त्यामुळे आम्ही या वचनांवर विश्वास ठेवचा. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला रक्त सांडून आम्हाला विकत घेतलेलं, मोल देऊन विकत घेतलेलं, त्याच्या दृष्टीने आम्ही खूप किमती अशी आहोत आणि आमच्या डोक्याचा केस देखील मोजून ठेवलेला आहे. देव आमचा आश्रय, आमचं डोकं वर करणारा आमचा देव आहे. आणि म्हणूनच या देवाच्या मंदिरामध्ये कोण असतात, 84 वचनामध्ये तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करतील. अशा प्रकारे या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर या मंदिरामध्ये कोण असतात, ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले असतात. किती महान संधी आम्हाला मिळालेली. आणि म्हणूनच सर्व देवदूत, सर्व सर्व देवदूत त्याचप्रमाणे जीवजंतू त्याची स्तुती करतात, परंतु आम्ही जे त्याच्या प्रतिरूपामध्ये असणारे आम्ही त्याची किती स्तुती करावी. बघा, स्तोत्रामध्ये अनेक ठिकाणी मी पाहतो सर्व जीवजंतू, पशु पक्षी, सर्व डोंगर झाडे हे सर्व परमेश्वराची स्तुती करतात, परंतु या सर्वांपेक्षा परमेश्वराने तुम्हाला मला त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलं, आम्ही त्यांच्यापेक्षा किती स्तुती जास्त करावी. आणि म्हणूनच आज या जीवन प्रवासामध्ये बघा, विचार करूया, आम्हाला कोणते स्थान आवडते त्या स्थानामध्ये आम्ही जास्तीत जास्त राहतो, हे सत्य. आम्हाला एखाद्या मित्राच्या घरी जायला आवडतं, आम्ही जास्त त्या ठिकाणी राहतो. आम्हाला एखादं ठिकाण आवडलं त्या ठिकाणी वारंवार आम्ही जातो. एखादा नातेवाईक आवडलं तर त्या ठिकाणी वारंवार जातो. आणि परंतु जर आम्हाला परमेश्वर प्रिय असेल, त्याचं मंदिर जर आम्हाला प्रिय असेल, तर त्या ठिकाणी आम्ही जास्त जातो, जास्त राहतो. आज विचार करा की आज आमचं स्थान कोणतं आवडणार आहे, जास्त आवडणार आहे, आणि तिथे आम्ही जास्त राहत आहोत काय. आणि म्हणूनच कोरापुत्रांचा निर्णय किती चांगला होता. देवावर, मंदिरावर त्यांनी जर प्रेम केलं नसतं तर हे स्तोत्र ते रचू शकले नसते. आपणही असेच धन्य होऊया. जगिक पदवी, धन नव्हे. आणि या ठिकाणी लुकाच्या शुभवर्तमानामध्ये जर हन्नाची साक्ष 84 वर्षांची विधवा असून देवाचं मंदिर न सोडता ती नित्य प्रार्थना करणारी अशी होती.
बघा, तरुणांपासून, प्रौढापासून, वयस्कर व्यक्ती ज्यांना अशा प्रकारे परमेश्वराविषयी, परमेश्वरावर प्रेम करणारे, ते मंदिर सोडून न जाता, बघा, हे सर्व उदाहरणे, हे सर्व अनुभव आज तुम्हाला मला देवाने लिहून ठेवलेले आहेत. या कठीण काळामध्ये आहोत, या भ्रष्ट जगामध्ये आहोत, या जगाच्या भ्रष्टतेपासून, या जगाच्या नाशापासून आम्हाला जर सुरक्षित ठेवायचं असेल, तर ते एकच स्थान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने विकत घेतलेली देवाची मंडळी. त्या देवाच्या मंडळीमध्ये कोरपुत्रांसारखं धन्यतेने राहणं, त्याच्या सानिध्यामध्ये असणं, त्याचे आशीर्वाद मिळवणं, हे कितीतरी चांगलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ते कोरपुत्र आम्हाला शिकवतात की आम्ही मंदिरावर, देवाच्या मंदिरावर प्रेम केलेलं आहे, तुम्ही प्रेम करता का? आणि म्हणून आमच्या मंडळीसाठी आम्ही, मंडळीच्या अभिवृद्धीसाठी आम्ही झटतो का? नवीन आत्मे मंडळीमध्ये यावे यासाठी आम्ही झटत आहोत का? अनेकांना प्रार्थना झालेला आहे, त्या प्रार्थना करण्यासाठी आम्ही येत आहोत का? केवळ हे ख्रिस्ती जीवन, आशीर्वादित जीवन, जे आम्हाला तारण मिळाले, जे आशीर्वाद मिळालेले आहेत, ते आमच्या पुरती मर्यादित न ठेवता आम्ही इतरांसाठी देखील आशीर्वादकारक जीवन जगतो का? हे आम्हाला स्वतःला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणूनच 84:5 मध्ये आम्ही पाहतो, ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाचा मार्गाचा ध्यास लागला, तो केवढा धन्य. बघा, काय आमच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून सामर्थ्य प्राप्त होते. हे सामर्थ्य आम्ही प्राप्त करून घेतो का? त्यासाठी देवाच्या मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि बळ देवाकडूनच मिळवावे, आत्मिक बळ आम्ही मिळवायला पाहिजे. दाविदाला गल्ल्याताच्या विरुद्ध बळ देणारा आमचा परमेश्वर आहे. आणि त्याचप्रमाणे शमशोनाला देखील त्याच्या जीवनामध्ये शेवटचा अनुभव जर आम्ही पाहिला, तर बळ परमेश्वरनेच दिलेला आम्ही पाहतो. थकलेल्यांना बळ देणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज देखील तो देव आम्हाला बळ देण्यासाठी इच्छुक आहे. 120 वर्षांचा मोशे देखील त्या वृद्धापकाळामध्ये देखील त्याचे डोळे चांगले होते, त्याचं सामर्थ्य हे केवळ देवाच्या द्वारेच. आणि म्हणूनच आज आम्ही स्वर्गीय राज्याच्या वाटेमध्ये आहोत. त्यामुळे या मंडळीच्या मध्ये राहणं, धन्य होणं आमच्या दृष्टीने खूप आवश्यक. त्यानंतर 12 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, 84:12, हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझवर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. देवावरचा विश्वास कोर पुत्र, त्यांचा अनुभव आम्ही, देवाला सोडून कोणावरही विश्वास त्यांनी ठेवलेला नाही. वडिलांचा नाश होतोय, 250 जणांचा नाश होतोय, परंतु ते सर्व सोडून देवाच्या आश्रयाला, देवाच्या सेवकाच्या आश्रयाला आले आणि ते धन्य झाले. आणि आम्ही देखील अशाच प्रकारे देवावर विश्वास, मंडळीवर विश्वास, मंडळातील पुढाऱ्यांवर विश्वास ठेवून जीवन जगणं कितीतरी आशीर्वादित करे. आणि म्हणूनच आज बघा, आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणावरही विश्वास ठेवतो, मनुष्यांवर विश्वास ठेवतो, जगावर, जगाच्या घडामोडींवर विश्वास ठेवतो, परंतु नाही, आम्हाला देव मिळालेला आहे, आम्हाला देवाची मंडळी मिळालेली आहे, त्यावर आम्ही विश्वास ठेवणं हे आशीर्वादितकारक आहे. आणि या जगातील कोणताही मनुष्य तो विश्वास योग्य नाही. या जगातील राज्य पहा आज कसे झालेले आहेत, अनेक जण कशा प्रकारे राज्य करत आहेत, परंतु आमचा देव युगानुग राज्य करणारा, तो सत्य देव, तो पवित्र देव आम्हाला सहाय्य करणार आहे. दाविदाला त्याने काय केलं? सिंहावर विजय मिळवून दिला, अस्वलावर विजय मिळवून दिला, बलाढ्य गल्ल्यातावर त्यांनी विजय मिळवून दिला, शत्रूंवर विजय मिळवून दिला. म्हणून या ठिकाणी प्रेषितांची कृत्य 13:22 मध्ये, दावीद देवाच्या मनासारखा असणारा मनुष्य. आम्ही देखील आज निर्णय घेऊया की आम्ही देखील दाविदाप्रमाणे देवाच्या मनासारखं जीवन जगूया. योसेफ कोणावर विश्वास ठेवून पंतप्रधान झाला? सर्वांनीच त्यांना सोडलं, सर्व शत्रू झाले, परंतु त्या देवावर शेवटपर्यंत विश्वास ठेवून पंतप्रधान झाला. आणि मोवाब, अन्य जातीची रूत, कोणावर विश्वास ठेवला तिने? सत्य जिवंत देवावर. तिची सासू नामी हिच्या देवावर विश्वास ठेवून धन्य झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिचं नाव आलेलं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. विशेष करून या जगातील धन, संपत्ती, ऐश्वर, धन काहीच नाही. आमचा देव, आमच्या देवाची मंडळी हे आम्हाला धन्य करणारी अशी आहे. आणि म्हणूनच लोकांच्या शुभवर्तमानामध्ये एका धनवानाची गोष्ट आम्ही जर पाहिली, देवाकडून तो मूर्ख ठरला. आणि अशा प्रकारे आम्ही देवाकडून आशीर्वादित ठरावे, आम्ही देवाकडून धन्य ठरावे. या जगातील लोकांनी आम्हाला मूर्ख म्हटलं तरी चालेल, परंतु देवाच्या दृष्टीने आम्ही धन्य ठरलं पाहिजे. आणि आज या वचनांच्या द्वारे देव आमच्याशी बोलत आहे की या कोरा पुत्रपणामुळे 4थ्या वचनामध्ये, तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. आज आम्ही मंदिरात जर असो, मंडळीमध्ये असलो, तर आम्ही धन्य आहोत. 5वं वचन,
तुझ्याकडून ज्या मनुष्याला सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला, तो केवढा धन्य. आणि तुझ्याकडून बळ, आज आम्ही त्याच्याकडून बळ मिळवणार आहे, आम्ही धन्य आहोत. आणि तिसरी गोष्ट 12 वचनामध्ये, हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझवर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. अशा धन्यकारक वचनांच्या द्वारे कोरपुत्र आज आमच्याशी बोलत आहेत. आम्ही आमची स्वतःची परीक्षा करूया, की या धन्यतेमध्ये येऊन देवाचं गौरव करूया.